नमस्कार. रेणुका तांगडे या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. अच्छा, मराठी लिहिताना तो एक प्रश्न हमखास पडतो नाही का? अरे यार, इथे पहिली वेलांटी द्यायची की दुसरी? हा गोंधळ तर सगळ्यांचाच होतो. पण आता चिंता सोडा, कारण आज आपण वेलांटीचे नियम इतके सोपे करून शिकणार आहोत की लिखाणातल्या चुका त्या तर कमी होणारच. चला तर मग हा वेलांटीचा गुंता कायमचा सोडवून टाकूया. ओके, तर आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हा गोंधळ नेमका का होतो ते समजून घेऊ. मग ऱ्हस्व आणि दीर्घस्वरांचा जो पाया आहे तो पक्का करू. त्यानंतर बघू शब्दातील जागेनुसार कुठले नियम लागतात. आणि काही अक्षरं एकमेकांवर कसा प्रभाव टाकतात तेही पाहू. आणि हो, सगळ्यात शेवटी काही अपवादसुद्धा आहेत तेही समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, वेलांटीचा गोंधळ. हाच तो प्रश्न. पहिली वेलांटी की दुसरी? आपण काही लिहायला बसतो आणि बरोबर त्या शब्दावर येऊन गाडी अडकते. मनात विचार येतो, अरे च्छा, इथे नक्की काय येणार? आणि हा प्रश्न पडणं खूपच स्वाभाविक आहे. आणि माहितीये का, हा गोंधळ होणं अगदीच नॉर्मल आहे. कारण आपल्या मराठी शुद्धलेखनाचे जे वेलांटीचे नियम आहेत ना, ते सगळेच्या सगळे स्वरांच्या उच्चारावर, म्हणजे आपण शब्द कसा बोलतो यावर अवलंबून आहेत. पण एकदा का हे लॉजिक कळलं ना, की मग लिखाण एकदम सोपं होऊन जातं बघा. चला, आता त्या मेन गोष्टीकडे येऊया, जी या सगळ्या गोंधळाची खरी गुरुकिल्ली आहे. म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घस्वर. हाच वेलांटीचा खरा पाया आहे. बरं, ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? एकदम सोपं आहे. ज्या स्वराचा उच्चार आपण पटकन करतो, आखूड करतो, जसं की ई. हा जो शॉर्ट साऊंड आहे ना, तो दाखवण्यासाठी आपण नेहमी नेहमी पहिली वेलांटी वापरतो. ऱ्हस्व म्हणजे शॉर्ट आणि त्यासाठी पहिली वेलांटी, हे लक्षात ठेवायचं. आणि याच्या अगदी उलट म्हणजे दीर्घस्वर. नावाप्रमाणेच ज्याचा उच्चार आपण लांबवतो, थोडा वेळ घेऊन करतो. जसं की ई. हा जो लांबट उच्चार आहे तो दाखवण्यासाठी वापरली जाते दुसरी वेलांटी. झालं, इतकं सोपं आहे. आखूड उच्चार म्हणजे पहिली वेलांटी आणि लांब उच्चार म्हणजे दुसरी वेलांटी. हाच तर सगळा खेळ आहे. ओके, पाया तर पक्का झाला. आता आपण काही पक्के नियम बघूया, जे शब्दांमधल्या अक्षराच्या जागेवर अवलंबून आहेत. हे नियम खरंच खूप कामी येतात. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात सोपा नियम. जर शब्द फक्त एका अक्षराचा असेल आणि त्याला वेलांटी लावायची असेल, तर डोळे झाकून दुसरी वेलांटी लावायची, म्हणजे दीर्घ वेलांटी. काहीच विचार करायचा नाही. ही उदाहरणं बघा. मी, ती, ही, जी. अरे, हे शब्द तर आपण दिवसातून 100 वेळा वापरतो नाही का? आणि बघा, या सगळ्यांना दुसरीच वेलांटी आहे. कधी पाहिलेय का मीला पहिली वेलांटी दिलेली? नाही ना, कारण तो नियमच आहे. एक अक्षरी शब्द म्हणजे दुसरी वेलांटी. फिक्स. आता येतोय दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा नियम. खरं सांगायचं तर हा एक नियम जरी लक्षात ठेवला ना, तरी आपल्या अर्ध्या चुका कमी होतील. नियम असा आहे की कोणत्याही मराठी शब्दाच्या शेवटी, म्हणजे अगदी लास्टला, जर वेलांटी येत असेल तर ती 99% वेळा दुसरीच म्हणजे दीर्घच असते. उदाहरणं पाहूया. शब्द आहे आरती. ती कुठे आलं? शेवटी, म्हणून दुसरी वेलांटी. राणी. नी शेवटी आहे, दुसरी वेलांटी. मिरची. ची शेवटी. चिमणी. नी शेवटी. आणि सगळ्यांची लाडकी दिवाळी. यात ली शेवटी आहे, त्यामुळे या सगळ्यांना दुसरी वेलांटी. सोपं आहे की नाही? बरं, शेवटच्या अक्षराबद्दल तर कळलं. आता त्याच्या अगदी उलट बघूया, म्हणजे शब्दाचं पहिलं अक्षर. जर शब्दाच्या सुरुवातीलाच वेलांटी असेल तर ती बहुतेक वेळा पहिली म्हणजे ह्रस्व असते. मी बहुतेक वेळा असं म्हणतेय कारण याला काही अपवाद आहेत, जे आपण पुढे बघू. उदाहरणार्थ, शिवाजी हा शब्द घ्या. शी सुरुवातीला आलाय म्हणून पहिली वेलांटी. तसंच चिंतामणीमध्ये चिनला पहिली. आता हा तिसरी शब्द बघा. या दोन्ही नियम दिसतायत. ती सुरुवातीला आहे म्हणून त्याला पहिली वेलांटी आणि री शेवटी आहे म्हणून त्याला दुसरी वेलांटी. पाहिलंत नियम कसे एकदम परफेक्ट बसतात? आत्तापर्यंत आपण अक्षरांच्या जागेनुसार नियम बघितले. आता थोडं ॲडव्हान्स लेवलला जाऊया. काही नियम असे आहेत जिथे एक अक्षर आपल्या शेजारच्या अक्षरावर प्रभाव टाकतं. म्हणजे मैत्रीसारखं आहे. एकाचा दुसऱ्यावर परिणाम होतो. इंटरेस्टिंग आहे बघा. हां, तर एकदम 100% खात्रीचा नियम आहे. शब्दात जर कुठेही जोडाक्षर आलं किंवा विसर्ग आला तर त्याच्या लगेच आधीच्या अक्षराला नेहमी 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 पहिलीच वेलांटी द्यायची.
कारण त्या जोडाक्षराच्या वजनामुळे आधीचा उच्चार आपोआपच आखूड होतो. हे बघा, उच्चार करून पाहिलं की लगेच कळतं. निमित्त. त म्हणताना आपण नीवर जोर देत नाही, तो पटकन बोलून जातो. म्हणून नी रस्व. तसंच किल्ला. लच्या आधीचा की छोटा. शिस्त. स्तच्या आधी शी छोटा. आणि निःशुल्कमध्ये विसर्गाच्या आधी आलेला नी सुद्धा ऱ्हस्वच. हा नियम खूपच कामाचा आहे. आता हा अजून एक प्रभावाचा नियम. समजा एखाद्या अक्षराला काना किंवा मात्रा लागलीये, म्हणजे तो अक्षरशः मोठा झालाय, तर त्याचा प्रभाव त्याच्या आधीच्या अक्षरावर पडतो आणि ते बिचारं छोटं होतं, म्हणजे त्याला पहिली वेलांटी लागते. किडा हा शब्द बघा. डा हा दीर्घ आहे, त्याला काना आहे, त्याच्यामुळे त्याच्या आधीचा की ऱ्हस्व झाला. दिनेश ने दीर्घ आहे म्हणून दी ऱ्हस्व. पितांबर मध्ये ता मोठा आहे म्हणून पी छोटा. म्हणजे पुढचं अक्षर मोठं असेल तर ते मागच्या अक्षराला जणू काही दाबून छोटं करतं, त्याला पहिली वेलांटी लागायला भाग पाडतं. चला, आपण आत्तापर्यंत भरपूर नियम पाहिले, पण म्हणतात ना, अपवादांशिवाय नियम नाही. तर आपल्या मराठीतही काही शब्द असे आहेत जे या नियमांना मानत नाहीत. आणि हे अपवाद समजून घेण्यासुद्धा खूप महत्वाचं आहे. हे अपवाद मुख्यत्वे येतात तत्सम शब्दांमुळे. आता तत्सम म्हणजे काय? तर जे शब्द संस्कृतमधनं जसेच्या तसे, म्हणजे काहीही बदल न होता आपल्या मराठीत आले आहेत. हे शब्द जरा हट्टी आहेत. ते मराठीत येऊनसुद्धा आपल्या मूळ भाषेचे म्हणजे संस्कृतचेच नियम पाळतात. उदाहरणार्थ, तथापि हा शब्द बघा. आपला नियम काय सांगतो? शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी पाहिजे, पण इथे पीला पहिली आहे. का? कारण हा तत्सम शब्द आहे, तो मराठीचा नियम पाळत नाही. तसंच गीता हा शब्द ता दीर्घ आहे, मग त्याच्या आधीचं गी ऱ्हस्व व्हायला पाहिजे होतं ना, पण नाही, ते दीर्घच राहतं, कारण गीता हा सुद्धा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. हे असे काही शब्द आपल्याला लक्षातच ठेवावे लागतात. बरं, इतके सगळे नियम ऐकून थोडं कन्फ्युजन झालं असेल, पण काळजी करू नका. फक्त हे 3 गोल्डन रूल्स लक्षात ठेवा. 1. शब्दाच्या शेवटी नेहमी दुसरी वेलांटी. 2. जोडाक्षराच्या आधी नेहमी पहिली वेलांटी. आणि 3. मी, ती, ही सारखे एक अक्षरी शब्द, त्यांनाही नेहमी दुसरी वेलांटी. बस, एवढं जरी लक्षात ठेवलं ना, तरी लिखाण खूप सुधारेल, ही माझी गॅरंटी. तर आज आपण वेलांटीचा हा गुंता सोडवण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. आता एक विचार करा, पुढच्या वेळी लिहिताना असा कुठला शब्द आहे ज्याची वेलांटी लिहिताना आता तुम्ही क्षणभर थांबून या नियमांचा विचार कराल? हे नियम वापरत रहा, सराव करत रहा आणि मग बघा आपलं लेखन किती आत्मविश्वासाने निर्दोष होतं ते.